महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटात दरडीची टांगती तलवार कायम, मातीचा ओसारासह झाड पडल्याने मंगळवारी वाहतूक ठप्प। पोलादपूर वाई महाबळेश्वर सुरूर राज्यमार्गावरील पावसाळी हंगामातील दरडीसह मातीचा ओसारा झाड पडण्याचे सातत्य कायम राहिले असल्याने या मार्गावर मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर हद्दीतील कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसरा तर कापडे ते पायटा या दरम्यान झाड पडल्याने काही तासांकरता रस्ता दोन्ही बाजूने ठप्प झाला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण लक्ष्यसह पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्याकडील जेसीबीच्या सहाय्याने दगडमाती तात्काळ हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलादपूर आपत्ती निवारण कक्षातर्फे सांगण्यात आली। वेधशाळेने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडू लागल्या आहेत। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील पायटा, कोंबडा, होणे फाट, वारांकडसरी या ठिकाणी झाड व मातीचा वसारा खाली आल्याने या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती। रानकडसरी येथे 6:41 दगड खाली आले होते। त्यापूर्वी कुंभलवणेजवळ मातीचा ओसारा खाली आल्याने दुचाकीसह 4 चाकी वाहनांना कसरत करावी लागली। गेले अनेक वर्ष दरडग्रस्त बनलेला आंबेनळी घाट मार्ग दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या हंगामात दरड किंवा अपघात झाल्यास चर्चेत येत असतो। गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसात या राज्यमार्गावरील वाहतूक पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या हद्दीत दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने जेसीबीसह घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी करत दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले। गेल्या 24 तासात पोलादपूरमध्ये 66 मिलीमीटर, प्रतापगड खोऱ्यात 47 तर महाबळेश्वर खोऱ्यात 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डोंगर उभे कापण्यात आल्याने दरडीचा धोका आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उद्भवणार आहे। यासाठी प्रवासी वर्ग सह प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे बनले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती पोलादपूर। रव्यांना या की भाऊ मोठा